पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. स्कूल व्हॅन चालकाने एका मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पनवेल तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी 42 वर्षीय आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपी आणि पीडित मुलगी ही शेजारी राहणारे आहेत. 3 मार्च रोजी यातील पीडित मुलगी ही कॉलेजला जात असताना तिला बस स्टॉपला सोडतो असे बोलून आरोपीने पिवळ्या रंगाच्या इको गाडीत बसवले आणि तो तिला घेऊन गेला. काही अंतर गेल्यानंतर गाडी एका शेतात थांबवली आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी विरोधात 13 मार्च रोजी गुन्हा दाखल केला. पनवेल तालुका पोलिसांनी यातील आरोपीला अटक केली आहे. त्याला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील आरोपी आणि पीडित मुलगी हे शेजारी राहणारे असल्याने आम्ही आरोपीचे नाव सांगू शकत नाही. त्यामुळे पीडित मुलीची ओळख पटू शकते. दरम्यान अशा प्रकारचे गुन्हे पनवेलमध्ये घडत आहेत. त्यामुळे आपल्या मुलांची काळजी घ्या, सतर्क रहा, सावध रहा. धन्यवाद.